हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन बॅच अनाउन्समेंट आणि एम.एस. चा जो कट ऑफ आहे मागच्या 4 वर्षाचा त्याविषयी डिस्कस करणार आहोत. तर एम.एस. 2025 लाईफ सायन्सेससाठी जी क्रॅश कोर्स बॅच आहे ती आपली नवीन बॅच 13 मार्च पासून सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित लाईव्ह लेक्चर भेटतील, परत रेकॉर्डेड लेक्चर, परत त्या संपूर्ण सिलेबसवर आधारित नोट्स, परत सरावासाठी प्रश्नपत्रिका, MCQ जे की अनालिसिस सोबत असतील. त्याच्यानंतर 24x7 असं पर्सनल गायडन्स भेटेल तुम्हाला. त्याच्यानंतर लॅपटॉप आणि वेब व्ह्यू ह्या दोन्ही म्हणजे लॅपटॉप आणि मोबाईलवर दोन्ही जे डिव्हाइस असतील त्याच्यावर ही बॅच ऍक्सेसिबल असेल. जी बॅचची प्राइस आहे ती ऍक्च्युली आपली 12,000 आहे, बट आफ्टर डिस्काउंट ही तुम्हाला 6,000 ला मिळून जाईल. आणि त्याच्यामध्ये पण 6,000 मध्ये तुम्ही जर लवकर इनरोल केला काही स्पेसिफिक सीट साठी आम्ही पेपर 2 साठी हा फ्री देणार आहोत. म्हणजे पेपर 2 जर परचेस केला तर त्याच प्राइस मध्ये तुम्हाला पेपर 1 पण भेटेल. आणि तुम्हाला जर आमच्यासोबत रजिस्टर करायचं असेल तर हे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत या कॉन्टॅक्ट डिटेल्सवर आपली इन्फॉर्मेशन शेअर करून तुम्ही रजिस्टर करू शकता. तर आजचा जो टॉपिक आहे आपला ते बघूया. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे एम.एस. साठी, की कोणताही जो कोर्स असेल त्याच्यामधली मास्टर डिग्री PG असलं पाहिजे. MA असू द्या, MSc असू द्या, M.Com असू द्या, फक्त तुमचं काय असलं पाहिजे, PG असलं पाहिजे. त्याच्यानंतर PG ला जे आहे तुमचं जनरल कॅटेगरी मधून तुम्ही असाल तर 55% मिनिमम असले पाहिजेत आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 50%. आणि फर्स्ट इयर स्टुडंट ही MS ला अप्लाय करण्यासाठी इलिजिबल नसतील. प्रोव्हिजनल ऍप्लिकेशन फायनल इयर स्टुडंट जे असतील ते प्रोव्हिजनल ऍप्लिकेशन करू शकतात. आणि मग एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला 6 महिन्यात इलिजिबिलिटी कंप्लीट करावी लागेल. सब्जेक्ट सिलेक्शन अपियर फॉर सेट इन पोस्ट ग्रॅज्युएशन. पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये असतात. पोस्ट ग्रॅज्युएशनचा जो सब्जेक्ट आहे तुमचा त्याच सब्जेक्ट म्हणून तुम्ही सेटला अप्लाय करू शकता. याच्यामध्ये सेट साठी कोणत्याही पद्धतीची एज लिमिट नाही. तुम्ही ह्याच्यामध्ये ऍडिशनल रूल्स काय की एकाच सब्जेक्ट साठी परत रिअपिअर होऊ शकत नाही. कोणती अपर एज लिमिट नाही. आणि MSc जी रिसर्च मध्ये असेल ते MS सेट साठी इलिजिबल नाही. ही आपण कट ऑफ बघूया. 19 ते 24 पर्यंतचा हे जे 5 एक्झाम झाल्यात मागच्या त्यांच्यामधला कट ऑफ बघूया. तर इथे बघू शकता सर्वात हायेस्ट जो कट ऑफ आहे तो 50.66. परत आणि सर्वात जो कमी कट ऑफ आहे तो 42.67 हा सर्वात कमी कट ऑफ आहे. आणि ओपन कॅटेगरीचा सर्वात जास्त आहे. त्याच्यानंतर ओबीसी येतो. ओबीसी नंतर ईडब्ल्यूएस चा बघू शकता. ईडब्ल्यूएस नंतर SC, SBC, परत ST आणि हे NT अशी कट ऑफ आहेत. त्याच्यानंतर 21 चा जो आहे तो कट ऑफ आपण जनरल आणि इथे जनरल कॅटेगरीचा कट ऑफ बघू शकतो. आपण कंटिन्युअसली इन्क्रीज होताना दिसत आहे आपल्याला जनरल कॅटेगरीचा कट ऑफ. त्याच्यानंतर जर पर्सेंटेज हा कट ऑफ पर्सेंटेज वाईज आहे. ओबीसी आपल्याला इन्क्रीज होताना दिसत आहे. इथे एका जागीच कमी झाला, परत मात्र इथे इन्क्रीज झाला. त्यानंतर ईडब्ल्यूएस चा हा कट ऑफ आहे. त्याचा कट ऑफ ईडब्ल्यूएस चा 24 मध्ये खूप कमी लागला होता. तर आता कट ऑफ जो आहे तो मार्क वाईज बघूया. तर इथे जनरल कॅटेगरी किंवा ओपन कॅटेगरी जो म्हणतो आपला तो त्याचा हे दिसतोय. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जनरल कॅटेगरीसाठी जवळपास 158 ते 168 म्हणजे कंटिन्युअसली इथे काय कट ऑफ वाढत आहे. म्हणजे तुम्हाला जर आता मला वाटते 25 मध्ये अजून हा इन्क्रीज होऊन 170 पर्यंत जाईल. मग तुम्हाला जवळपास 170 मार्क टार्गेट करावे लागतील. त्याच्यानंतर ओबीसी म्हणजे फर्स्ट पेपर मध्ये तुम्हाला ऍटलिस्ट 100 पाहिजे, सॉरी सेकंड पेपर मध्ये 100 पाहिजेत आणि फर्स्ट पेपर मध्ये ऍटलिस्ट 70 मार्क्स असे 170 तुम्ही इथं टार्गेट करू शकता. त्याच्यानंतर ओबीसी NCL जे आहे ह्याचा कट ऑफ जर जवळपास बघितला तर तुम्हाला 150 मार्क टार्गेट करावे लागेल. याच्यामध्ये ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि SBC या तिन्हीचा जवळपास जो कट ऑफ आपण बघू शकतो तो सेमच असल्यासारखा आहे. मग ह्या सर्व कॅटेगरीसाठी 4 कॅटेगरीसाठी तुम्ही जर 150 मार्क टार्गेट केलात 150 मार्क टार्गेट केलात तर तुमचं इझिली सेट होऊन जाईल. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मध्ये ऍटलिस्ट 50 किंवा 60
पेपर 1 मध्ये 60 मिळाले आणि पेपर 2 मध्ये 90 किंवा 100 भेटले, तर तुम्ही इझिली ह्या चारही कॅटेगरी मधून क्वालिफाय करू शकता. एसटीचं जर बघितलं तर 140च्या वर ह्याचा कट ऑफ नाही. तुम्ही जर पेपर 1 मध्ये 70 आणि पेपर 2 मध्ये परत 70 असं जरी तुम्हाला भेटले तरी एसटी कॅटेगरी मधून तुम्ही क्वालिफाय होऊ शकतात. एनटी साठी जर बघितलं तर इथे आपल्याला हायेस्ट कट ऑफ जो दिसतो 142 दिसतो, त्याच्यावर कोणताच कट ऑफ नाही. तरी आपण इथे सेफ टार्गेट म्हणून 144 पकडलो तरी चालेल. आणि इथं मग तुम्हाला एक 72 मार्क दोन्हीकडून जर हे केला दोन्ही पेपर मधून का पेपर 1 मध्ये पेपर 2 मध्ये 100 आणि पेपर 1 मध्ये जरी कमी आले तरी इथे तुमचं सेट क्वालिफाय होऊ शकते. तर थँक्यू व्हेरी मच. आजसाठी आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चर मध्ये परत भेटूया. तुम्हाला जर आपली जी प्रीमियम बॅच आहे ती जॉईन करायचं असेल डिसिप्लिन मॅनर स्टडीसाठी, तर तुम्ही आमचे जे दिलेले कॉन्टॅक्ट नंबर आहेत ह्या क्लासच्या सुरुवातीला त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एनरोल करू शकता. थँक्यू.